नमस्कार. तर आज आहे ना मी मस्त चमचमीत आणि झणझणीत असं आयुर्वेदिक चिकन बनवणार आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण छान मस्त असं हे आयुर्वेदिक असं ना चिकन बनवणार आहे. तर ह्या चिकनचे औषधी गुणधर्म भरपूर आहेत. तर मी थोडक्यात तुम्हाला हे त्याचे गुणधर्म काय आहेत ते नक्कीच सांगेल. तर पहा इथे ना मी बघा इकडे मी 1 तर 1.5 किलो आहे ना कडकनाथ कोंबडीचं इथे ना मी चिकन घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं आहे ना हे चिकन कडकनाथ चिकन आहे ना हे काळं असतं. तर पहा जी कडकनाथ कोंबडी असते तर ती बाहेरून सुद्धा काळी असते आणि जे आतमधून जे चिकन असतं ते देखील ह्याचं आहे ना काळं असतं. तर चवीला सुद्धा खूप छान मस्त हे चिकन राहतं आणि औषधी गुणधर्माने तर खूप जास्त याचे फायदे आहेत. तर नक्कीच तुम्ही एकदा ह्या कडकनाथ कोंबडीचं चिकन एकदा ट्राय करून पहा. तर बघा इथे मी चिकनला आहे ना 1 चमचाभर हळद आणि मीठ लावून अशा प्रकारे ना व्यवस्थित असे ना लावून घेतलेलं आहे. तर ह्या कडकनाथ चिकनमध्ये ना भरपूर प्रमाणात आहे ना प्रोटीन असतं आणि शिवाय ह्या चिकनमध्ये ना कोलेस्ट्रॉलचं प्रमाणसुद्धा अगदी कमी असतं. तर नॉर्मल आपण चिकन आणतो ना तर त्याच्या मानाने याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे अगदी कमी असतं. तर पहा इथे मी व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आणि जर का तुम्ही डायबिटीस पेशंट असाल तर तुम्ही हे चिकन आवर्जून खायला पाहिजे. तर पहा इकडे मी कुकरमध्ये ना 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून व्यवस्थित असं आहे ना रंग बदलूस तोपर्यंत छान मस्त असा परतवून घ्यायचं आहे. तर बघा छान असा मस्त आपला हा कांदा देखील इथं परतवून झालेला आहे. आता लगेच जे काही आपण चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं तर ते टाकून आपल्याला छान मस्त असं आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे चिकन आहे ना बघायला अगदी काळं दिसतं म्हणजे ना जी कोंबडी असते ते सुद्धा आपलं आहे ना काळाच असतो आणि जे चिकन असतं त्याचं ते देखील आपलं हे काळंच असतं. पण चवीला आहे ना खूप छान मस्त असं चविष्ट हे चिकन लागतं आणि औषधी गुणधर्मांनी तर खूप छान असं हे चिकन आहे. तर नक्कीच एकदा करून पहा अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये. तर पहा छान असं मस्त मिक्स झालेलं आहे. आता आहे ना मी याच्यावरती ना ताट ठेवून आपल्याला आहे ना पाणी गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या भाजीमध्ये टाकायला आपल्याला वेगळं पाणी गरम करायची अजिबात गरज लागत नाही. तर इथे ना मी 1 ते 2 ग्लास भरून आहे ना पाणी टाकून छान मस्त असं आहे ना 1 ते 2 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही छान असं मस्त आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि गरम गरम पाणी आपल्याला ह्या चिकनमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि मस्त आपल्याला हे बघा एक उकळी आली की लगेच कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर थोडंसं ना शिजायला वेळ लागतो. तर पहा इथे मी ना मोठ्या गॅसवर आहे ना 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे म्हणजे छान असं आपलं हे काही चिकन आहे तर ते मऊसूत असं शिजून होतं. तर इकडे मी आता कुकर थंड होतं आहे ना तोपर्यंत आहे ना इथे मी मसाला तयार करून घेणार आहे ह्या चिकनसाठी लागणारा. तर 3 कांदे मी पहा मध्यम आकाराचे होते आणि अशा प्रकारे मी उभे असे चिरून घेतलेले आहे आणि आपल्याला तव्यामध्ये छान असं मस्त ह्या चिकनसाठी हा मसाला मी इथं हे कांदे भाजून घेणार. तर हे कांदे भाजण्यासाठी ना मी 1 चमचाभर ना इथं तेल टाकून घेतले म्हणजे आपले जे काही कांदे तर ते व्यवस्थित असे भाजून होतात. तर मग गॅस हा मी मोठाच ठेवलेला आहे म्हणजे मोठ्या गॅसवर आहे ना हे कांदे पटकन असे भाजून होतात म्हणजे पहा अगदी पटकन काळे होतात. 1 ते 2 मिनिटानंतर पहा आपले हे कांदेसुद्धा मस्त छान असे ना अर्धवट असे भाजून झालेले आहेत. तर आता आहे ना लगेच याच्यामध्ये ना मी अद्रक लसूण टाकून घेणार आहे. तर म्हणजे आपल्या अद्रक लसूणसुद्धा ह्या कांद्यांसोबत छान असं मस्त परतवून होईल. तर इथं 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं आणि सोबतच याच्यामध्ये ना मी एक टोमॅटो घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला उभा असा चिरून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला ह्या कांद्यांसोबत व्यवस्थित असा आहे ना परतवून घ्यायचा आहे. तर हा टोमॅटो आहे ना मऊ पडेस तोपर्यंत म्हणजे याचा जो काही कच्चेपणा निघेल ना तोपर्यंत आपल्याला छान मस्त असं आहे ना
व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तर पहा, फारसा काही वेळ लागत नाही, अगदी पटकन मोठा गॅस जर केला तर पटकन असं हा मसाला आपला इथं भाजून होतो. तर पाहू शकता छान मस्त सर्व काही व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. आता मी जो काही हा सगळं काही व्यवस्थित असं भाजलेलं आहे तर ते काढून घेते एका प्लेटमध्ये. आणि परत आपल्याला ह्याच तव्यामध्ये ना खोबरं टाकून आपल्याला छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे. तर तवा आपला खूप गरम असल्यामुळे ना हे खोबरं पटकन भाजून होतं, म्हणून गॅस आपल्याला अगदी कमी करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ना मी 1 चमचाभर म्हणजे मोठा चमचाभर धण्या घेतलेले आहेत, अख्खे धणे, आणि 1 चमचाभर तीळ घेतलेली आणि दोघंही आपल्याला छान मस्त असे ना मंद गॅसवर व्यवस्थित खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तर पहा, तीळ चांगली मस्त अशी फुटायला लागलेली आहे. आता लगेच हे मी काढून घेते. तर बघा, आपला मसाला थंड होतोय तोपर्यंत इकडं आपला कुकरसुद्धा छान मस्त असं वाफ निघून झालेली आहे. आणि पाहू शकतात आपलं जे काही चिकन आहे तर ते सुद्धा व्यवस्थित असं शिजून झालेलं आहे. अगदी मऊसूत आपलं हे चिकन असं शिजून झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही 3 ते 4 इथे मी शिट्ट्या घेतलेल्या आहेत फक्त, आणि मस्त असं आपलं हे चिकन शिजलेलं आहे. तर इकडं आपला हा मसालासुद्धा बऱ्यापैकी असं आहे ना थंड झालेला आहे. आता लगेच आपल्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं छान मस्त एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. जसं आपण नेहमीच्या मसाल्याच्या भाजीला वाटण तयार करतो काळ्या मसाल्याचं, तर तेच आपला हा मसाला आहे. आणि छान मस्त असं पाणी टाकून ह्या प्रकारे मस्त असं बारीक असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर पहा, मस्त असं आपलं ही भाजीसाठी लागणारं मग अगदी बारीक असं वाटण इथं तयार झालेलं आहे. तर इकडे मी कढईमध्ये ना 3 ते 4 चमचे तेल टाकून आपल्याला छान असं मस्त गरम करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही आपले घरगुती मसाले असतात ते आपण नेहमी वापरतो भाजीसाठी, तर ते इथे मी टाकून घेते. तर 1 मोठा चमचाभर कांदा लसूण मसाला, आणि 1 चमचाभर चिकन मसाला, आणि सोबतच 1 मोठा चमचाभर लाल चटणी, आणि 1 चमचाभर आपला घरगुती गरम मसाला. तर हे सर्व व्यवस्थित असे तेलामध्ये छान मस्त असे परतवून झाले की लगेच आपण जे काही वाटण तयार करून घेतलं होतं तर ते टाकून व्यवस्थित ह्या मसाल्यांसोबत किंवा ह्या तेलामध्ये छान मस्त असं आहे ना तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तर पहा, मस्त असं आपलं हे वाटण व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी जो चिकनचा जो अळणी रस्सा आहे तर तो टाकून मस्त असं आहे ना थोडंसं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं मस्त हा मसाला आहे ना तर परतून घेते. तर हा चिकनमध्ये हा जो रस्सा व्यवस्थित असं मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि पहा, मस्त असं आपलं ह्या जे काही रस्सा टाकल्यामुळे मग छान अशी तर्रीसुद्धा येते. तर आता लगेचच याच्यामध्ये ना जे काही आपण चिकन आहे तर ते टाकून ह्या मसाल्यासोबत आहे ना हे चिकन टाकून मस्त असं आहे ना मिक्स करून घेणार आहे. म्हणजे जो काही मसाला टाकलेला आहे आपण तर त्याच्यामध्ये सगळे असे जे फ्लेवर येतात ते मस्त ह्या चिकनमध्ये उतरतात आणि चवीला आणखीनच खूप छान मस्त असं आपलं हे चिकन अगदी टेस्टी बनवून तयार होतं. तर बघा, अशा प्रकारे मी इथे ना हे जे चिकन आहे तर ते छान असं मस्त इथे मिक्स करून घेणार आहे. तर हा मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं की लगेच याच्यामध्ये ना मी पाणी टाकून घेणार आहे. तर पाणी आपल्याला किती टाकायचं तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितकी ही भाजी घट्ट किंवा पातळ हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकतात. जर तुम्हाला जास्त रस्सा हवे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन पाणी ॲड करू शकतात. तर पहा, इथे मी ना अळणी रस्सा आणि अजून 1 ग्लासभर पाणी गरम करून टाकून घेतलं होतं आणि छान मस्त आपली ह्या भाजीला ना उकळी आलेली आहे. तर गॅस मी इथं कमी करून घेते आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा मी इथं टाकून घेतलेलं आहे. तर पाहू शकतात आपली छान मस्त अशी चिकनची भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. तर 3 ते 4 मिनटं मी अजून ही भाजी शिजवून घेतलेली आहे चिकन म्हणजे, आणि पाहू शकता तुम्ही मस्त अशी ना तर्री आलेली आहे आपल्या ह्या चिकनला. आणि खूप छान मस्त हे चिकन इथं बनवून असं तयार झालेलं आहे.
तर नक्कीच अगदी ह्या साध्या सोप्या पद्धतीमध्ये करून पहा, तुम्हालासुद्धा आवडेल. आणि अगदी आयुर्वेदिक असं हे चिकन आहे. तर करून पहा आणि तुम्हालासुद्धा आवडेल. आता भाजी तयार झाल्यावर सगळ्या शेवटी ना इथे मी ना बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे. म्हणजे खूप छान मस्त अशी आणखीनच आपली ही भाजीला चव येते. तर बघा इथे ना मी आता व्यवस्थित अशी ही कोथिंबीर मिक्स झाली ना, तर गॅस मी बंद करून घेणार आहे. म्हणजे छान अशी आपली इथे ना ही चिकनची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर खूप छान मस्त अशी चवीला लागते. तर पहा, अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळसुद्धा नाही, अगदी परफेक्ट अशी आपली इथं चिकन रस्सा बनवून तयार झालेला आहे. तर कशी वाटली माझी ही चिकनची रेसिपी हे कमेंट करून कळवा. आणि जर का तुम्हाला ही आयुर्वेदिक कडकनाथ चिकनची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मग भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तर मग माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.